नमस्कार मंडळी, शुक्रवारच्या आपल्या मनतरंग उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा हा आपला 6वा शुक्रवार आहे. शुक्रवारी माझ्याकडनं अगदी मूलभूत गोष्टींचं बोलणं होत असतं की ज्या मनाला काही गोष्टींमुळे त्रास होतो त्या गोष्टींवरती आपल्याला काम करता येईल का. अर्थात हे माझे जे विचार आहेत हे प्रॅक्टिकली किती आपण उतरवू शकतो. मी सुद्धा हा अभ्यास सगळ्यांनीच करणं महत्त्वाचं आहे. माझ्यासकट सगळ्यांनी करणं महत्त्वाचं आहे, कारण बोलणं सोपं आहे केव्हाही. आता हे जे मी तुमच्यासमोर बोलतोय की माझे जे मागचे 5 व्हिडिओ आहेत शुक्रवारचे, त्याच्यामध्ये मी काय काय मुद्दे मांडले, राग कसा सांभाळता येईल, अपेक्षा कशा सांभाळता येतील, भीतीला कसं जिंकता येईल, अहंकार का माणसाने करू नये, तर या गोष्टी जेव्हा कव्हरअप करण्यात येत होत्या त्यावेळेला असं जरुरी नाही आहे की हे असंच्या असं आपल्याला तेव्हा आठवेल आणि जमेल, परंतु माझा उद्देश एवढाच आहे, जे स्पेशली यंगस्टर्स जे आहेत, की या गोष्टी लक्षात राहिल्या तर आयुष्यात फायदा होऊ शकतो. आणि हा अभ्यास माझाही चालू असतो. असं नाही आहे की मी तुमच्यासमोर बोलतोय म्हणजे मी सगळं पचवून मोकळा झालेलो आहे, तसं नाही आहे. तर आजचा विषय जो आहे ज्याच्यात मनाला माझ्या अस्थिर करणारं एक खूप ताकदीचं कारण जे माझ्या मनाला नेहमी अस्थिर ठेवतं ते म्हणजे चिंता. भीतीचा जो माझा एपिसोड होता एका शुक्रवारी, त्याच्यामध्ये मी भीती आणि चिंता याच्यातील फरक सांगितला होता. भीतीचा क्षण असतो आणि चिंता ही माणसाला आयुष्यभर गांजत असते. चिंता हे असं स्वरूप आहे की त्याला घालवताही येत नाही, त्याच्यावरती कामही करायला गेलो तरी सुद्धा उपाय सापडले पाहिजेत, अशा बऱ्याच गोष्टी असतात. चिंता ही नेहमी भविष्याची असते माणसाला. पुढे जे काही होईल, नाही होणार, या गोष्टीची माणसाला चिंता असते. म्हणजे माणसाला चिंता कशाच्या असतात, जे माझ्या फेवरमध्ये आहे, जे व्हावं असं मला वाटत असतं ते व्हावं ही चिंता असते की ते होईल की नाही. आणि दुसरी चिंता असते की एखादी गोष्ट माझ्या अगेन्स्ट जी असेल ती होऊ नये ही माझी इच्छा असते. मग ती कशी होणार नाही याचा सतत मी विचार करत राहतो. माणसाचं मन कसं, जे मला अपेक्षित आहे ते झालं पाहिजे, जे मला नको आहे ते नाही झालं पाहिजे, हा माणसाचा साधा विचार आहे की नाही. अगदी साधा विचार आहे. अगदी क्रिकेटची मॅच चाललेली असते तेव्हा बघा, साधे विचार असतात. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच चालू असते. इंडियाच्या लोकांना काय वाटत असतं, अपेक्षा काय असते, इंडिया जिंकावी. ऑस्ट्रेलियावाल्यांना काय वाटत असतं, इंडिया हरावी, इंडिया जिंकू नये, हे त्यांना वाटत असतं. म्हणजे जे यांना वाटत असतं व्हावं म्हणून ती चिंता, या इकडच्यांना वाटत असतं की ते होऊ नये म्हणून ती चिंता. माणसाचं मन कसं आहे, मला जे अपेक्षित आहे ते झालं पाहिजे आणि मला जे नको आहे ते नाही झालं पाहिजे. पण जगाची गंमत अशी आहे ना की असं आपल्या बाजूने दरवेळेला होत नाही, परंतु आपण तरी सुद्धा चिंता करत राहतो. सगळ्यांना हे माहिती असतं की जे व्हायचं तसंच होणार आहे, हे सगळ्यांना माहिती असतं, तरी सुद्धा माणूस चिंता करतो. आणि त्याला काही असा इलाज असं नाहीये की चिंता थांबा किंवा चिंता थांबली असं तर होऊ शकत नाही. तर चिंतेचं स्वरूप हे फार मोठं व्यापक आहे. 9वीच्या एका करिक्युलममध्ये संस्कृतमध्ये एक सुभाषित होतं, चिता चिंता समाही युक्ता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहती चिंता निर्जीवम दहती चिता. चिता आणि चिंता याच्यामध्ये फक्त बिंदूचा फरक आहे. निर्जीवाला जी जाळते ती चिता आणि सजीवाला जी जाळते, मनाला, मन आपलं जळत राहतं ना, ती चिंता. आता आपला हा व्हिडिओ 3 पार्टमध्ये चिंता म्हणजे काय हे आता माझ्याकडनं बोलणं सुरूच आहे. दुसरा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की चिंतेचं घर, चिंतेचा असा जाळ माझ्या मनामध्ये जर धगधगत असेल तर त्याच्यावरती काही उपाय करता येईल का, म्हणजे मी पॉझिटिव्ह निगेटिव्हकडे कसा विचार करू शकतो. आणि तिसरं असतं की ह्याचं शमन करण्यासाठी मी माझ्या मनाला काय समजावावं. उपाय म्हणजे हेच असतो की आपण आपल्या मनाला समजावणं, पण त्या त्या परिस्थितीनुसार आपल्याला ते समजावणं भाग आहे. आता या आयुष्यात 2 प्रकारची माणसं असतात. पहिला प्रकार जो असतो ते लोक हॅपी गो लकी असतात, म्हणजे झालं तर झालं, नाही तर नाही, अशा लोकांना फटके बसले की फार जोरात बसतात. परंतु दुसरा एक प्रकार असतो, अननेसेसरी चिंता करत राहतात. अननेसेसरी म्हणजे माझ्या आधीच्या पिढ्या ज्या मी पाहिल्या,
अननेसेसरी चिंता म्हणजे कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ शकतात, कोणत्याही. जे 50-60तले आहेत, त्यांची मुलं जर हे ऐकत असतील तर तुम्हाला कदाचित पटेल की आपल्या आधीच्या जनरेशन अननेसेसरी चिंता म्हणजे टी व्हीवरच्या सिरियलचंही टेन्शन, त्याचीही चिंता म्हणजे चिंतेचं स्वरूप इतकं व्यापक आहे त्यांच्यासाठी की एखादी गोष्ट त्यांच्या फेवरमध्ये होत नसेल, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे होत नसेल की ते इतकी चिंता करतात त्या गोष्टीची, इतकी काळजी करतात, इतकं टेन्शन घेतात की काय त्याला सीमाच नसते. परंतु जर ढोबळ विचार केला तर या दोन्ही कॅटेगरीमध्ये आपल्याला राहून चालत नाही. हॅपी गो लकी पण चालत नाही, हा होईल ते होईल बघू, मग त्याचे परिणाम कधी कधी भयानक होऊ शकतात, असंही राहून चालत नाही. व्हायचं ते होईल देख लेंगे, हा अप्रोचही चुकीचा आहे. आणि दुसरा अप्रोच तर अगदीच चुकीचा आहे की सगळ्याच गोष्टींची चिंताच करत राहायचं. त्यांचा चेहरा नेहमी पडलेलाच असतो. म्हणजे कधी आपण भेटलो त्या व्यक्तीला किंवा आपल्या घरातच अशी एखादी व्यक्ती असेल, चेहरा नेहमी उदासच असतो. कितीही सुख असतील तरी ती त्या चिंतेपुढे फिकीच पडतात, एवढी ती चिंता मोठी असते. म्हणजे साध्या साध्या चिंता. आता लहानपणी ज्यांना म्हणजे चिंता ज्यांच्या मनामध्ये घर करूनच असते त्यांना लहानपणी मार्कांची चिंता असते की मला चांगले मार्क मिळाले पाहिजेत. मोठे झाले की माझा संसार कसा मोठा होईल, कसा जाईल याची चिंता असते. बरं, यांना सगळी सुख जरी मिळाली यांना, तरी यांना हीच चिंता असते की आता ही सुख माझ्याकडे किती टिकणार आणि किती, म्हणजे निगेटिव्हच असतात. चिंतेचं मोठं ड्रॉबॅक काय माहिती आहे का, तुम्ही आयुष्यभर ना निगेटिव्हच राहता, तुम्ही कधी पॉझिटिव्ह विचार करूच शकत नाही. चिंतेचा हा एक फार मोठा दुर्गुण आहे. जेव्हा चिंता ही तुमच्या मनामध्ये सदैव मोठी असते त्यावेळेला तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्टीतून धोकाच बघता, प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्हिटीच बघता, पॉझिटिव्हिटी बघताच येत नाही आपल्याला. म्हणजे अशी काही काही माणसं असतात जे व्हिडिओ ऐकत असतील, त्यांच्या आजूबाजूला दिसत असतील की एखादी व्यक्ती ना नेहमी सगळ्या गोष्टीत निगेटिव्हच शोधत असते. म्हणजे आता अगदी साधी उदाहरण, ट्रेकला जायचं झालं, चला सगळ्यांनी ट्रेकला जाऊया, नको तिकडनं तोल गेला तर, म्हणजे तुम्ही कुठच्याच चिंता करता. चिंता ही इतकी मोठी असते. आणि चिंतेचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, सायन्सने हे प्रूव्ह केलंय की तुमचे विचार हे तुमच्या शरीरावर परिणाम करतात. तुम्ही ज्या गोष्टीचा सतत विचार करत राहता त्या गोष्टीला तुम्ही या युनिव्हर्समधून आकर्षित करत असता. तुम्ही जर सतत निगेटिव्हच विचार करताय तर तुम्ही ह्या युनिव्हर्सची निगेटिव्ह एनर्जी स्वतःकडे खेचत राहता. त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर, मनावर आणि तुमच्या एकूण जीवनाच्या प्रवासामध्ये असे निगेटिव्हच प्रकार जास्त घडत राहतात. जे सदैव चिंतित असतात ना त्यांच्या बाबतीमध्ये आनंदाच्या घटनाही फार कमी घडतात, कारण ते सतत त्याचीच अपेक्षा करत असतात जे घडू नये. आता मी तुम्हाला साधी उदाहरणं दिली. पिकनिकला जायचं आहे, नको इकडं नको असं होऊ शकतं, तिकडं नको असं झालं तर, म्हणजे ते त्याच्यातून नेहमी काहीतरी पराकोटीचं निगेटिव्हच विचार करतील. अशी जी चिंता सतत माणसाला खात राहते की नाही हे असं झालं तर, तसं झालं तर, या चिंतेपासून म्हणजे आपल्याला दोन्हीकडे राहता येत नाही. एक असतात ते काय वाटेल ते होईल बघू, हाही अप्रोच चुकीचा आहे. आणि दुसरा तर बिलकुलच चुकीचा आहे की सदैव चिंतेच्या आहारीत जाऊन राहायचं. आता साधारणतः आपल्याला कसं राहता येईल की माझ्याकडनं काम व्यवस्थित झालंय ना, आता जे होणारच आहे ते मी टाळू शकतो का, नाही. मग जे होत नाहीये, म्हणजे अजून जे घडलेलं नाहीये त्याची आधीपासूनच चिंता करण्यात काही अर्थ नाही. हां, जी गोष्ट एखादी घडायला लागली, एखादा पैशांचा प्रॉब्लेम अचानक उभा राहिला, अचानक काही माझ्या घरी हॉस्पिटल एकदम आलं, हॉस्पिटलाइज कोणाला करण्याची वेळ आली, अशा वेळेला पैसे किती आहेत, कसं आहे, अशा वेळेला चिंता जाचते, ती जाचावी, ती योग्य आहे. त्यावेळेला सुद्धा जो निर्धास्त राहत असेल तर मग जरा आपल्याला प्रॉब्लेम वाटू शकतो. असे राहता येऊ शकतं. ज्या लोकांचा प्रचंड विश्वास आहे परमार्थामध्ये, ते लोक अशाही काळामध्ये कणखर आणि न चिंता करता राहू शकतात. परंतु त्यासाठी आपली कमालीची आणि पराकोटीची उपासना आणि या निसर्गावरती प्रचंड मोठा विश्वास पाहिजे. तो सगळ्यांमध्येच असतो असं नाही, अगदी हजारातनं एखादा सापडेल आपल्याला. तर आपल्याला चिंता ही जाचायला लागते. अनेक कारणं त्याला असतात. संसार जसा मोठा होईल ना तशी चिंतेची कारणं आणि त्याचे फाटे मोठे व्हायला लागतात. एकटा जीव सदाशिव असतो तेव्हा चिंता त्या शरीरापुरतं मर्यादित असतं. एकाचे 2 झाले की दोघांच्या चिंता एकत्र येतात. 2चे 3 झाले, 4 झाले की त्या सगळ्या देहाच्या चिंता आणि त्या सराउंडिंगच्या चिंता वाढायला लागतात. असं चिंतेचं स्वरूप वाढत जातं. त्याला पण टाळू नाही शकत. वी कॅन्ट अवॉइड इट. मग आता दुसरा पॉईंट माझा व्हिडिओचा की ठीक आहे, चला
चिंता आता माझ्या मनामध्ये आहे, घर करून आहे, काय करता येईल? माझ्याकडे 2 मार्ग सदैव असतात बघा. आपल्याकडे मनाकडनं 2 मार्ग सदैव असतात. एक तर तू त्या चिंतेला मोठं कर, किंवा तुझं मन मोठं कर जेणेकरून चिंता लहान होईल. निगेटिव्हकडे जायचंय, चिंता मोठी करायची, ती चिंता माझं मन आणि शरीर पोखरत बसेल आयुष्यभर, ते स्वीकार. किंवा या चिंतेवरती मला काम करायचंय. मला टेन्शन आलंय ना, टेन्शन कोणाला येत नाही जगामध्ये, सगळ्यांना टेन्शन असतात, ही ना ती सगळ्यांना टेन्शन असतात. चिंतेचा साधा अर्थ टेन्शन. टेन्शन सगळ्यांना असतात, कोणाला नाही आहेत असं या जगात कोणी नाही. कोणीही असा विचार करू नये की टाटा, बिर्ला, अंबानी यांना काही टेन्शन्स नाही आहेत. त्यांचे स्वरूप वेगळे आहेत, त्यांचे टेन्शन, त्यांच्या चिंता वेगळ्या असतात, पण त्यांना चिंता असतात. सदा जनी सर्व सुखी असं कोण आहे? समर्थांनी उगाच विचारले का मनाच्या श्लोकात? मना तुझी शोधूनी पाय म्हटलेलं. जनी सर्व सुखी असा कोण आहे? कोण नाही आहे जगामध्ये परिपूर्ण सुखी. आता तोच असतो ज्याला कशाची अपेक्षा नसते, पण तो आता विषय नाही आहे, आपल्या चिंतेचा विषय. मोठी मोठी जी लोक आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, त्यांच्याकडे बघून आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे ह्यांना कसली चिंता, सगळं तर यांचे सुख आहे, यांच्यापुढे हात जोडून उभी आहेत. पण असं नसतं. उलट अशा लोकांना खूप जास्त चिंता असते, खूप जास्त टेन्शन असतात. कारण जेव्हा आपल्याकडे भरपूर येतं त्यावेळेला ते कधी कधी फटाकसे जाऊ पण शकतं, जाऊही शकतं. ना काय भरोसा आहे का या जगामध्ये? काही भरोसा आहे का? शरीराला व्याधी ही तुमच्याकडे कितीही पैसा असेल तरी जडूच शकते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत ना, मोठी मोठी स्पोर्ट्समन, सेलिब्रिटीज, की प्रचंड पैसा आहे पण शरीर वाचवू शकत नाहीत, व्याधी जडली की. मग चिंता ही सगळ्यांनाच आहे, असं नाही समजायचं आपण की जे प्रचंड मोठे आहेत त्यांना चिंता नसते. चिंता ही सगळ्यांना आहे. मग जर माझ्या डोक्यावरती चिंता विराजमान आहे तर माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. त्यातला दुसरा ऑप्शन तर मला कधीच स्वीकारायचा नाही आहे, की जिथे चिंता मोठी होते आणि ती माझं मन आणि शरीर पोखरून टाकते, त्याच्या स्वाधीन मी होऊन जायचं नाही. मग माझ्याकडे उपाय कोणता असू शकतो? पहिला उपाय की पॉझिटिव्हिटी. चिंता आहे, ठीक आहे, टेन्शन्स आहेत, काय करता येईल? मनाला अशा पद्धतीने समजावायला हवं की ती चिंता थोडीशी डाऊन होईल, चिंता थोडी सप्रेस होईल. चिंता मनातनं निघूनच जाईल का? हे कधीच शक्य नाही, नेव्हर. संतांच्या पात्रतेला जाणं आपल्याला शक्य आहे का? नाही. की ज्यांना चिंता असूनही जे रंजले गांजले नाहीत, त्यासाठी आपला तेवढा अधिकार असावा लागतो. तर ती चिंता आपल्या मनात राहत नाही, असूनही ती राहत नाही. परंतु पॉझिटिव्हिटीकडे असं जायचं की चिंता जी मनात आहे त्याला थोडंसं मी डाऊन करेन, थोडंसं मी परिस्थितीनुरूप त्याला थोडं बाजूला करू शकेन, हा विचार मी इथे करायला हरकत नाही. चिंतेचा एक सामान्य संसारी माणूस म्हणून मलाही प्रचंड चिंता आयुष्यामध्ये, टेन्शन्स असतात. संसार जसा मोठा होतो तसे टेन्शन असतातच असतात. हे सगळं व्याप सांभाळताना, हे जेव्हा मी व्हिडिओ करत असतो ना, तेव्हा व्हिडिओला बसण्याच्या आधी आणि हा व्हिडिओ बनवल्यानंतरही माझ्या मनामध्ये असंख्य गोष्टी असतात, टेन्शन्स असतात. परंतु याचा अर्थ असा नाही ना की मी त्याच्यामध्येच अडकून जे काही मला चांगलं करण्याची इच्छा आहे ते मी करू नये, असं तर होऊ शकत नाही. चिंता कोणाला नाही आहे, परंतु त्याच्यातूनही मला काहीतरी चांगली जी कामं करायची ती करायची आहेत ना, करायची आहेत. त्याला मी एक्सक्यूज देऊन चालू शकत नाही. त्याच्यामुळे जे माझे व्हिडिओ पाहतात तर तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की हा एवढं बडबड करतो, हा एवढं सांगतो, म्हणजे हा भरपूर काही याने पचवले, समजले, असं अशातला प्रकार हा कधी कधी नसतो. चिंता कधी कधी मलाही ग्रासतात, टेन्शन मलाही असतात. परंतु हे व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून माझा हाच उद्देश असतो की याच्यातून मीही शिकलं पाहिजे. म्हणजे दिवसभर माझा चेहरा असा हसरा असतो आणि दुसऱ्यांना समजवण्याच्या मनस्थितीतच मी असतो असं नाही आहे. टेन्शन्स मलाही असतात, चिंता मलाही आहेत, मन उद्विग्न माझंही होतं. परंतु त्याच्यातूनही आपण हे शिकायचे की हा परमार्थ, हा निसर्ग मला काय शिकवतो, मी याच्यातून काय घेतलं पाहिजे, हे कळणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी एक शिक्षक असल्यामुळे, मी एक सामान्य शिक्षक असल्यामुळे या गोष्टी यंगस्टर्सपर्यंत जितक्या लवकर पोहोचतील ना, हा माझा उद्देश आहे सगळं बनवण्यामध्ये. आणि हा माझा मनतरंगाचा उपक्रम त्यासाठीच आहे. तर पॉझिटिव्हिटीकडे मला जायचं आहे. पण आता मी पॉझिटिव्हिटीकडे कसं जाणार? माझ्या मनाला मी मोठं करायचं आहे की ही चिंता लहान झाली पाहिजे, माझ्या मनाची ती व्यापकता मला मोठी करायची आहे. आता माझं मन मी मोठं कसं करणार? फार कठीण आहे. चिंता हा विषय सांभाळणं फार कठीण आहे. मग माझ्या व्हिडिओचा तिसरा पार्ट की उपाय काय करता येतील जेणेकरून ही चिंता जरा लहान होईल, जरा कमी होईल, त्याचा प्रभाव माझ्या मनावरती कमी होईल.
मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो की मी माझ्या मनामध्ये चिंता जेव्हा येतात त्यावेळेला काय उपायापर्यंत कोणत्या परिस्थितीनुसार मी विचार करू शकतो ह्याची माझ्या पद्धतीने मी तुम्हाला उपाय सांगण्याचा प्रयत्न करेन. आता चिंतेची ना लेवल लक्षात घ्या. कधीही अवास्तव विचार करणं हे नेहमी हार्मफुलच ठरणार आहे आपल्याला. नेहमी अवास्तव विचार करणं हे मला खड्ड्यातच घालणार आहे. चिंतेची ना लेवल लक्षात घ्या, चिंतेचं स्वरूप लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट जी साधारणतः वर्षभराने वगैरे घडणार आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ ज्यांच्या घरामध्ये मुलीची 10वी आहे 12वी आहे अशा मी एक शिक्षक आहे म्हणून त्यानुसार मी तुम्हाला त्याच्या लेवल समजावतोय. लेवल काय असू शकते चिंतेची? डे 1 पासून काही पालक टेन्शन घेतात की अरे बापरे 10वीचं वर्ष आहे, काय करू आणि काय नको. त्या मुलींपेक्षा त्या पालकांनाच एवढं टेन्शन असतं की त्याच्यामुळेच घर चिंतेच्या आधीन होऊन जातं. म्हणजे त्या घरात गेल्या कळतं की काहीतरी चिंताजनक वातावरण आहे, काहीतरी समथिंग. ते बिचारा तो विद्यार्थी सुद्धा टेन्शनमध्ये गेलेला असतो बिकॉज ऑफ द सराउंडिंग. तर आपण ना चिंतेचं स्वरूप लक्षात घ्या की मी कुठून चिंता करणं गरजेचं आहे, कितव्या लेवलपासून चिंता करणं गरजेचं आहे, हाही फार मोठा प्रकार असतो. आता मी कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावं, कोणत्या गोष्टीला मी महत्त्व देऊ नये. चिंता मनुष्य तेव्हा करेल ज्या वेळेला त्याला त्या गोष्टीवरती उपाय सापडत नसतो. अगदी साधी गोष्ट आहे की नाही. माणूस चिंता तेव्हा करेल जेव्हा त्याला त्या गोष्टीचा उपाय सापडत नसतो. मला नाही सापडत, सोल्युशन सापडत नाही. 10वी 12वीला जे विद्यार्थी आहेत त्यांना उपाय सापडत नाही असं काही आहे का? नाही. वर्षभरामध्ये माझा मुलगा माझी मुलगी जर नीट अभ्यास करत असेल तर जरुरी नाहीये ना की त्याने 90%च मिळवले पाहिजेत. ही चिंता जर आम्हाला असेल तर मग आपलं योग्य होत नाहीये, विचारसरणी आपली योग्य नाहीये. प्रत्येकाची मेंटॅलिटी आहे. ज्या विद्यार्थ्याला 90% मिळतात, काही विद्यार्थ्यांना 60-75 मिळतात. मग 90% मिळालेच पाहिजेत तरच तुला ह्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल. पण ज्या मुलीची कॅपॅसिटी नाही आहे, मग अशा वेळेला एक पालक म्हणून मी चिंता करणं योग्य राहील का की नाही याला 90% कसे मिळत नाहीत, हा 75 वरच का अडकलाय, 90 का मिळत नाहीत. मग वर्षभर चिंता. 9वीला तुला 65%च मिळाले, 10वीला तुला 95 मिळालेच पाहिजे, वर्षभर चिंता. या युजलेस चिंता आहेत. या चिंतेला काही अर्थ नाही आहे. याच्यातून तुम्हाला कधीच रिझल्ट मिळणार नाही. याच्यामधून तुमचा आणि तुमच्या विद्यार्थ्याचा, तो जो विद्यार्थी आहे त्याचा घाटाच होत राहील. जी गोष्ट माझ्या अपेक्षेच्याही पलीकडे आहे त्याची जेव्हा मनुष्य चिंता करतो ना, त्याच्यामधून कधीही काही हासिल होत नाही. दुसरं उदाहरण घ्या. आता हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण, माझं पगार 10,000 रुपये, परंतु मला खर्च इतका करायचा आहे, मग इतका खर्च करायचा आहे, हे स्वरूप ते स्वरूप, मला हे हवंय ते हवंय म्हणून चिंता. ही युजलेस चिंता आहे. कारण या चिंतेमध्ये मी इथे उभा आहे आणि मी या गोष्टींचा विचार करतोय. बघा, दोन्ही केसमध्ये लक्षात घ्या. आणि तुम्ही ही गोष्ट संसारातल्या कोणत्याही गोष्टीला रिलेट करा. मी सिच्युएशन प्रमाणे, परिस्थितीप्रमाणे इथे उभा आहे आणि मी या गोष्टीची अपेक्षा करतोय. या गोष्टीची अपेक्षा करण्यामध्ये जी दरी आहे ना, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये चिंता निर्माण होते. ती दरी कधीच भरून निघणार नाही. 2-3 उदाहरणं देऊ. पहिलं उदाहरण मी तुम्हाला दिलं की विद्यार्थी दशेमध्ये जे आहेत त्यांचे पालक चिंता करतात की तुला 75 का मिळालेत, मग तुला असं कॉलेज हवं असेल तर तुला 90-95 मिळाले पाहिजेत. अशा वेळी त्याच्या घरामध्ये 90-95 येणं इज व्हेरी टफ थिंग. मग अशा वेळेला त्या मुलाला किंवा मुलीला 88 किंवा 85 जरी मिळाले तरी त्या घरामध्ये उदासच वातावरण राहतं. हे दुर्भाग्य आहे. हे दुर्भाग्य आहे. का? कारण जे मिळालं आहे ना त्याच्यातही मग माणसाला सुख मानता येत नाही ज्या वेळेला आपण ती दरी मोठी करतो. चिंतेची दरी जेव्हा आपण मोठी करतो ना, की मी इथे 75% वर आहे, मला 95% वर जायचं आहे, ही दरीच जेव्हा आपण मोठी करतो ना, तेव्हा 85 जरी मिळाले तरी माझ्या चेहऱ्यावर हास्य येणार नाही. का? कारण चिंता मला खात असते वर्षभर, कारण मी अपेक्षा मोठी ठेवली. म्हणून उपाय नंबर 1, ज्या अपेक्षाच माझ्या आवाक्याबाहेर आहेत त्या आधी तपासून बघा की बाबा मी कुठे आहे. कॅपॅसिटीप्रमाणे, बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या इन्कमप्रमाणे, माझ्या पगाराप्रमाणे, माझ्या एकूण स्थावर जंगम मालमत्तेप्रमाणे, माझ्या एकूण विचारसरणीप्रमाणे मी कुठे आहे आणि मी कोणती अपेक्षा करतोय.
अंबानी टाटा बिर्ला व्हावं असं कोणाला वाटणार नाही. जे बिझनेस करतात तर सगळ्यांना वाटेल, पण झटकीपट रिझल्ट मिळतात का कधी आयुष्यात? नाही मिळत. मग तुम्ही अपेक्षा एवढी मोठी ठेवली तर त्याला थोडा टाइम द्या ना. तुम्ही अपेक्षा जर एवढी ठेवली तर विचार करा की माझी तेवढी बुद्धिमत्ता आहे का. तुम्ही जर अपेक्षा एवढी ठेवली तर आपण हा विचार करणं अत्यंत आवश्यकता आहे की ही दरी खऱ्या अर्थाने भरून निघू शकते का मी अवास्तव अपेक्षा ठेवतोय. अवास्तव अपेक्षा म्हणजे अवास्तव चिंतेला मार्ग करून देणं. तिथे कधीच काही हासिल होत नाही. म्हणून उपाय नंबर 1, पहिले हे तपासून बघा की मी ज्या गोष्टीची चिंता करतोय ती खरंच शक्य आहे का. अगदी पालकांपासून हा विचार होणं आवश्यक आहे. कारण बिचारे ते विद्यार्थ्यांचे हाल होतात ज्यांचे पालक अवास्तव अपेक्षा ठेवतात. आणि असं मुळेच नाही आहे की माझा मुलगा किंवा मुलगी हे 95% योग्यतेचे आहेत असं प्रत्येक पालकाने विचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे. का म्हणून असा विचार करा. मी स्वतः 10वीला असताना कधीही 95% आसपास जाणारा विद्यार्थी नव्हतो. मी स्वतः नव्हतो. माझी रेंज होती 10वीपर्यंत 75 ते 85 मध्ये. कारण माझी त्यावेळेला तशी बुद्धिमत्ता होती. आपल्याला घरून कसं वातावरण मिळतं ना हे फार महत्त्वाचं असतं. तेव्हा फार महत्त्वाचं असतं. चिंता जर आपली एखादा रिझल्ट मिळाल्यानंतर मोठी झाली असेल ना तर त्या रिझल्टमध्येही आपल्याला आनंद वाटत नाही. मला 25,000ची अपेक्षा आहे, त्यावेळेला 10,000 वरून माझी एवढी 20,000वर जरी गेली ना तरी मला आनंद होणार नाही. का? कारण मी अपेक्षा पुढची ठेवली आहे. चिंता जेव्हा मोठी होते, म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह, चिंता मोठी होतीये का तुम्ही तुमचं मन मोठं करताय. म्हणून पहिला प्रश्न हा विचारायचा की माझ्या आजूबाजूला जे काही चिंता आहेत त्याच्या आधी हा विचार करा की दरी तर मोठी नाही आहे ना. अभ्यास करा. माझी बुद्धिमत्ता, माझ्या आजूबाजूला असणारे स्वरूप, त्या सगळ्याचं दरी तर मोठी नाही आहे ना. दरी मोठी असेल तर ती चिंता कधीही भरून निघणार नाही. आपण कधीच मोठे होणार नाही. मला ढोबळमध्ये मी तुम्हाला सांगायचं की बी प्रॅक्टिकल. चिंता करताना व्यावहारिक ज्ञान ठेवणं फार महत्त्वाचं आहे की हे खरंच शक्य आहे का. इज दिस पॉसिबल. शिक्षक म्हणून मला ही फार मोठी जबाबदारी असते की 9th स्टँडर्डला जर एखाद्या विद्यार्थ्याला 75% मिळत असतील तर 10वीला त्याला 95 कसे मिळतील. माझं नेहमी एक शिक्षक म्हणून हे सांगणं असतं, पुढच्या वर्षी जाताना ±5% तुम्ही धरून चालायचे. प्रेशर, तुम्ही चिंता आणलीत की तुम्ही प्रेशर आणणार. तुम्ही स्वतःवरती, आजूबाजूच्यांवरती तुम्ही हकनाक दबाव आणणार आणि त्या दबावाखाली कधीही आपल्याला आनंदाने काम करायला कधीही जमत नाही. कधीही जमत नाही. चिंता मोठी झाली, दबाव मोठा झाला की संपलं सगळं तिथे. जो हवाय रिझल्ट तोही मिळत नाही आपल्याला. आणि हे मी सगळं स्वानुभवावरून सांगतोय तुम्हाला. थोडे मोठे झालो, नोकरीला लागलो तरी पण चिंता आहेच. मी आता 10,000वर काम करतोय फॉर एक्झाम्पल. मी 50,000वर काम करतोय असं धरून चाला. काय आजकालच्या जमान्यात 50,000ही पुरत नाहीत. मी 50,000वर काम करतोय. मला अपेक्षा आहे की आता माझा पगार 80,000 झाला पाहिजे. का? कारण माझ्या अपेक्षा तेवढ्या मोठ्या ठेवल्यात मी. मग मला 50 वरून 65वर जरी माझी उडी गेली ना तरी त्या 15,000 ही काही छोटी रक्कम आहे, परंतु त्या वाढलेल्या रकमेचा मला आनंद होत नाही. आनंद का होत नाही? कारण चिंता मोठी आहे. माझा चेहरा नेहमी पडलेलाच राहणार कारण चिंता मोठी आहे. त्याच्यामुळे मला मिळणाऱ्या गोष्टींमध्ये मी आनंद मानणार का? नाही मानणार. म्हणून बी प्रॅक्टिकल हा पहिला उपाय. बघा ना, विचार कर, सगळ्यांनी विचार करावा की ही दरी मोठी तर नाही आहे ना. आता दुसरा उपाय. कधी कधी ना परिस्थिती खरंच आपल्या हाताबाहेर असते. म्हणजे जेन्युइन चिंता असते, प्रामाणिक चिंता असते की अरे नाही, हे आत्ता होणं माझ्यासाठी फार गरजेचं आहे. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात की संसाराला पैसा नाही पुरत, मान्य आहे मला. कधी कधी आपल्या घरामध्ये कोणाची तरी हेल्थ पराकोटीची बिघडलेली असते, मान्य आहे मला. शारीरिक चिंता, पैशाची चिंता, परिस्थितीची चिंता ही माणसाला सदैव गांजते. आता दुसरी परिस्थिती, मी परिस्थितीनुसार तुम्हाला उपाय सांगतो की पहिली परिस्थिती अवास्तव चिंता, दुसरी परिस्थिती प्रामाणिक चिंता की हां ठीक आहे, नाही शक्यच नाही आहे. कधी कधी मित्रमंडळींकडे पैसे मागणे लागतात, मागावे लागतात. परिस्थिती येते, परिस्थिती काही आपल्या हातात नसते, कधी कधी ती आपल्या हाताबाहेर जाऊ शकते. मग अशा वेळेला धनाची चिंता, शरीराची चिंता, याच्यामुळे या चिंता ज्या सुरू होतात. मग अशा वेळेला उपाय काय करता येईल? अशा वेळेला उपाय म्हणजे एवढाच की एखादी परिस्थिती जी माझ्या हाताबाहेर गेलेली आहे, मग ती धनाची असेल, पैशांची असेल जी हाताबाहेर गेलेली आहे, शरीराची असेल जी माझ्या हाताबाहेर गेलेली आहे. कसं आहे माहिती आहे का, कधी कधी हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीला आपल्याला निसर्गावर सोडावं लागतं. खरं सांगतोय मी तुम्हाला, हे मी असं
इमॅजिनरी बोलत नाहीये, मी प्रॅक्टिकल बोलतोय. कधी कधी हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीला मला निसर्गावर सोडावं लागतं. कधी कधी डॉक्टरी उपाय जेव्हा थकतात ना, डॉक्टरही शेवटी म्हणतात की आता सांगता येत नाही, उपाय करत राहणं तोपर्यंत चिंता करू नका. जोपर्यंत मी प्रयत्न करतोय, उपाय करतोय ना, तोपर्यंत चिंता खरंच करू नका. कारण मी प्रयत्न करतोय, मला शरीराला जडलेली व्याधी आहे, मेडिसिन्स चालू आहेत, उपाय चालू आहेत ना, ठीक आहे. चिंता मला अजून पोखरेल, माझं शरीर आणि मन अजून खराब करत राहील. त्याला जितकं बाजूला ठेवता येईल, घराबाहेर ठेवता येईल तेवढं ठेवा. पण कधी कधी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते की हताश, आता कोरोना लॉकडाऊनमध्ये कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, तर काय करणार, उपाय नाही आहे. मीही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपटलो आहे. या सगळ्या फेजमध्ये मला बरेच फटके बसलेले आहेत या वर्षामध्ये. होतात गोष्टी, वी कांट हँडल. पण अशा वेळेला त्या क्षणी जी परिस्थिती सुरू असते, हे ग्रॅज्युअल सगळं चाललेलं असतं. मी चिंता करून करून परिस्थिती खरंच बदलणार आहे का? ज्यांची नोकरी गेली, किंवा मलाही बऱ्याच मॅक्झिमम मेजर फटके मला या गेल्या वर्षामध्ये, गेल्या मार्चपासून या फेब्रुवारीपर्यंत मजबूत बसलेले आहेत. चिंता करत राहणं गरजेचं आहे का? मी माझ्यावरून तुम्हाला सांगतो, चिंता करत राहणं गरजेचं आहे का? जोपर्यंत परिस्थिती माझ्या हातात आहे, शरीराची व्याधी आहे, मी गोळ्या घेतोय, हातात आहे, पैसा आहे, नोकरी चालू आहे, परिस्थिती माझ्या हातात आहे. पण जेव्हा परिस्थिती माझ्या हाताबाहेर जाते, शरीराची व्याधी माझ्या हाताबाहेर गेली आहे, पैशांच्या बाबतीमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, आता काय करायचं? जेव्हा चिंता मोठी होते ना, अशा वेळेला जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, यंगस्टर्स स्पेशली जे यंग जनरेशन आहे, चिंता जेव्हा हाताबाहेर जाते ना, तेव्हा मन आपलं इतकं वाईट आहे ना, ते आपल्याला कोणत्याही विचाराच्या टोकापर्यंत जाऊन नेऊन ठेवू शकतं. खूप सावध राहा. ज्या वेळेला चिंता मनामध्ये प्रचंड मोठी होते की आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, परिस्थिती आणि माणसाला ना या दोन चिंताच सगळ्यात जास्त जाचतात. शरीराला जडणारी व्याधी आणि परिस्थितीनुसार न पुरणारा पैसा, किंवा पैशाच्या बाबतीत हाताबाहेर जाणारी स्थिती. या दोन चिंता मनुष्याला अत्यंत गांजतात, गांजवून टाकतात की काय करायचं, पण परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते, प्रामाणिक चिंता असते, काय करू. परंतु अशा वेळेला मनाला सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या परिस्थितीमध्ये जर मन माझं बेताल झालं तर घडू नये अशा गोष्टी कधी कधी घडू शकतात माणसाच्या हातातून, आणि मग ना तिथे युटर्न नाही घेता येत. एकदा का ती परिस्थितीनुसार माझ्याकडून काही विचित्र वागणं जर घडलं ना, मग तिथे युटर्न नाही घेता येत. तिथे खरंच नंतर पश्चाताप करण्यामध्ये काहीही अर्थ नसतो, काहीही अर्थ नसतो. म्हणजे लोकांच्या मनामध्ये आयुष्य संपवण्यापर्यंत विचार येतात. हा जन्म इतका स्वस्त आहे का? टेन्शन कोणाला नाही आहे. मी तुमच्या समोर हा व्हिडिओमध्ये बडबड करतोय म्हणजे मी खूप आनंदात आहे का? नाही. टेन्शन कोणाला नाही आहे, टेन्शन सगळ्यांना आहे. मी खूप प्रॅक्टिकल बोलतोय. शुक्रवारचं तुम्ही माझे व्हिडिओ बघा, मी सगळ्या स्वानुभवाच्या गोष्टी सांगत असतो की याच्यातून काहीतरी शिकूया. वी नीड टू बी प्रॅक्टिकल. परिस्थिती माझ्या हाताबाहेर आहे, मनी, हेल्थ माझ्या हाताबाहेर गेले, आता काय? अशा वेळेला खरं सांगू तुम्हाला, एकच उपाय असतो. प्रयत्न करत राहतोय मी, करत राहतोय, माझी मेहनत चालू आहे. आजही माझी परिस्थिती अशी आहे की सम फायनान्शियल कंडिशन्स आर आउट ऑफ माय कंट्रोल. काही पैशाच्या गोष्टी माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेलेल्या आहेत. पण माझ्याकडे एकच उपाय आहे, प्रयत्न करत राहणं. हा एकच उपाय माझ्या हातात आहे. बाकी मला सोडून द्याव्या लागतात गोष्टी. आय नीड टू लिव्ह. अदरवाईज मी जर ती गोष्ट सोडून नाही दिली ना, मी ती मनामध्ये घर करून ठेवली, जर मी ते मनात घर करून ठेवलं ना, तर चिंतेचं स्वरूप इतकं मोठं होईल की त्या चिंतेच्या आधीन माझ्या मनामध्ये चांगले विचार येणार नाहीत. चांगलं वागावं, चांगले डिसिजन्स घ्यावेत हे माझ्या मनात येणार नाही. म्हणून जे ऐकतात त्या सगळ्यांसाठी माझी विनंती आहे की परिस्थिती हाताबाहेर जाते, मान्य आहे मला. शरीराची व्याधी असते, पैशांची काही मूल्य असतात आपल्याला, जे आपल्या हाताबाहेर जातात, नाही आपल्याला मेंटेन करतात. घर कसं चालवायचं हा मोठा प्रश्न आजकाल मिडल क्लासमध्ये भरपूर असतो की काय, कसं मॅनेज करायचं, किती गोष्टी मॅनेज करायच्या. इट्स व्हेरी डिफिकल्ट, टफ. अनेक जणांनी LIC सरेंडर केल्यात या ड्युरेशनमध्ये. का? कारण सोर्स इन्कम कुठे आहे, कसा जनरेट करायचा, चिंता आहे. परंतु माझ्या
आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये मी काय शिकलो, मग ह्याच्यामध्ये मी अजून काहीतरी शिकून घेतो, जेणेकरून मी सर्व्हाइव्ह करू शकेन. आणि निसर्ग आपल्याला मदत करतो. प्रयत्न करत राहणं माझं काम आहे. कुठेतरी निसर्ग मला आज न उद्या त्याच्यातून बाहेर काढेल, हा विश्वास ठेवा. मी एवढंच सांगू शकेन. विश्वासावरच सगळं काही कायम आहे. उम्मीद पे दुनिया कायम आहे. तुम्ही आपण विश्वास ठेवणं, दॅट इज द होप. वी कांट लूज होप. होप हा एकच शब्द आहे जो आपण नाही त्यागू शकत. तो सोडला की संपलं सगळं तिथे, मग कोसळलंच सगळं. हा मनुष्य जन्म इतका स्ट्रेट नाही आहे जितका आपल्याला वाटतो, इतका सरळ नाही आहे जितका आपल्याला वाटतो. चिंता प्रचंड आहे, सगळ्यांना चिंता आहे, मलाही आहे. परंतु जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा एकच आहे की डोंट लूज होप. दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. आपल्याला तो एक रे ऑफ होप, तो जो विश्वास आहे तो सोडून नाही चालणार. त्याच्यामुळे आज न उद्या परिस्थिती नक्कीच बदलते आणि बदलणारच, कारण दिवस सारखा राहत नाही. आज खाली आहे मी, तर वरती जाण्याची वेळ ही कधीतरी येणार. परिस्थितीनुसार मी पूर्ण डाऊन आहे, अप जाण्याची वेळ ही कधीतरी येणारच येणार. त्याच्यामुळे वी नीड टू बी पेशंट. तो क्षण कधी आहे हे मला माहीत नाही, पण प्रयत्न करत राहणं माझ्या हातात आहे. परंतु चिंतेच्या अधीन जाऊन मी माझ्या मनातनं काहीतरी चुकीचं पाऊल उचलणं, मग त्याला यू टर्न आपल्याला घेता येत नाही. मग ती परिस्थिती आपल्याला अजून बिघडवतो आपण ती परिस्थिती, मग ती सुधारण्याच्या अगदीच पलीकडे जाते. म्हणून 2 उपाय कोणते? अगदी साधे. बी प्रॅक्टिकल. मी माझ्या अपेक्षा इतक्या मोठ्या ठेवल्या आहेत का की मला त्याच्यातनं जे मिळतंय त्याच्यातही सुख वाटत नाहीये, तर ही चिंता फोल आहे, हे सोडून द्या. आणि दुसरी जी प्रामाणिक चिंता आहे की खरंच परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली आहे, प्रॅक्टिकल. या कोरोनाच्या काळात तर अनेकांची परिस्थिती हाताबाहेर गेली. अशा वेळेला काहीतरी नवीन शिकणं, त्यातल्या त्यात प्रयत्न करत राहणं हे माझ्या हातात आहे. बाकी मला अक्षरशः एक्सटर्नल फॅक्टर्स जे माझ्या हातात नाही आहेत त्या गोष्टी मला निसर्गावर सोडाव्या लागतात. त्याला काही इलाज नाही आहे, सोडाव्या लागतात. पण प्रयत्न करत राहणं माझ्या हातात आहे. माझ्याकडनं चुकीचं पाऊल नाही पडलं पाहिजे, माझ्याकडनं एखादा चुकीचा निर्णय नाही घेतला गेला पाहिजे, माझ्याकडनं टोकाची भूमिका नाही घेतली गेली पाहिजे. प्रयत्न करत हळूहळू परिस्थिती बदलते का, इकडेच मला प्रयत्न करत राहणं भाग आहे. तरच आपण चिंतेला जिंकू शकतो. अन्यथा चिंतेचे ते जे दिवस असतात त्याच्यात चुकीचं पाऊल पडलं तर पुढे जे सुखाचे दिवस येत असतात ना, त्याच्यात पण पाणी फिरलं जाऊ शकतं. हे फार गरजेचं आहे चिंतेच्या काळामध्ये मनाला समजावणं की होईल, परिस्थिती सुधरेल. हा होप सोडून चालणार नाही, एवढंच मी आपल्याला उपायामध्ये सांगू शकतो. कारण आपल्याला सारासार विचार, प्रॅक्टिकल विचार करूनच हे वागावं लागेल. दॅट इज व्हेरी व्हेरी नेसेसरी. सो जे खरंच चिंतेत आहेत त्यांना माझं सांगणं आहे की डोंट लूज होप. आपण होप जो आहे, जो एक आशेचा किरण आहे, तो कधीही सोडायचा नाही आहे. कुठेतरी काहीतरी मिरॅकल होऊ शकतात या जगामध्ये. आय बिलीव्ह कुठेतरी चमत्कारी होऊ शकतात. मिरॅकल्स डू हॅपन. सो यंगस्टर्स स्पेशली जे हे माझं ऐकतायत की खचून जाऊ नका. चिंता जेव्हा येते आपल्याला त्याच्यातून सावरायचं आहे आणि तिथेच खरी आपली परीक्षा असते. तिथे आपल्याला नीट आपण जर केले, विचारसरणी आपली नीट ठेवली, तर पुढे चांगले दिवस जेव्हा येतात ना, तेव्हा हेच मागचे दिवस आपण असे अभिमानाने लोकांना सांगतो की अशी परिस्थिती होती, या डाऊनफॉलमधून मी असा वरती आलेलो आहे. मग ते दिवस जेव्हा चांगले येतात तेव्हा आपले पायही जमिनीवर राहतात आणि मग आपल्याला एक मॅनेजमेंट कळते. हे जे चिंतेचे दिवस असतात ना, हे आपल्याला एक मॅनेजमेंट शिकवत असतं की जेव्हा तुला चांगले दिवस येतील तेव्हा कसा वाग, आडवा तिडवा वागू नकोस. मग तेव्हा आपल्याला ना मॅनेजमेंट शिकायला मिळत असतं. हे फार गरजेचं आहे. तर एवढंच मी सांगू शकेन. आणि आपण चिंतेला सांभाळण्याचा त्यातला प्रयत्न करूया. आता ह्या मनावरती या ज्या सतत गोष्टी येऊन आदळत असतात, या मनावरती ज्यांनी 205 श्लोक रचले असे समर्थांचे आपण आता 17 श्लोक पाहणार आहोत आणि आपण विरामायचं आहे. 6वा दिवस, श्लोक क्रमांक 86 ते श्लोक क्रमांक 102 पर्यंत आपण आता जाणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेऊन राहे. तया वीण तो सीण संदेहकारी, निज धाम हे नाम शोकापहारी. मुखी राम त्या काम बांधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना.
हरि भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गरज घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न जेवीत जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. न ये रामवाणी तया थोर हाणी, जनी व्यर्थ प्राणी जया नाम काणी. हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली वेदवाणी. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरे जायजे दूरी देशे. हरी तिष्ठुती तोषला नाम तोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. जगी पाहता देव हा अन्नदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला स्वये तो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणारे म्हणा राम आता. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणे कुंटकी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे राम नामावळी नित्य काळी. पिता पापरूपी तया देखवेन, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेन. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणारे म्हणा राम राणा. हरी नामने मस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देहधारी. तया राम नामे सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तो पापरूपी. जगी धन्य वाराणसी पुण्यरासी, तये माझी जाता गती पूर्वजांसी. मुखे राम नामावळी नित्य काळी, जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना. दया पाहता सर्व भूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. जया नावडे नाम त्या ये मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. अति लीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागे संतोष व्हावे. देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.